पण या ठिकाणी मुख्यत्वे मला एक जी गोष्ट सांगायची की शेतकरी बंधूंनो, मर रोग होतं म्हणजे काय साधी गोष्ट असते, आपल्याला माहिती आहे. जसं हृदय रोग व्यक्तीचा जसा व्हेन्स ब्लॉक झालेला असतं, तसं याच्यामध्ये काय असतं की डाळिंबामध्ये अन्नद्रव्य आणि पाणी उचलणारे झायलेम मंडल्स असतात. हे नावात खूप जाऊ नका. ते उचलतात, पानापर्यंत पोहोचवतात आणि मग पाण्याला पानापर्यंत एकदा ते अन्नद्रव्य आणि पाणी पोहोचलं की सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पान अन्न तयार करतं आणि हे अन्न परत मुळाला पाहिजे असतं. तर अशा पद्धतीचं हे जे सर्क्युलेशन ते फ्लो बाहेरच्या बंडलमधून होतं आणि मग याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये कुठं अडथळा तयार झाला तर झाड मर होते त्याच्यामध्ये. मग साधी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काय होतं की जसं हार्टचं पर्सेंटेज ब्लॉकेज असतं तसं याच्यामध्ये पण ब्लॉकेज पर्सेंटेज असतं बरेच. त्यामुळं काय होतं काही वेळेला की काही झाडं एकदम परसेटिंग म्हणजे फळं मोठं झाल्यानंतर काही वेळेला मरतात, तर त्याच्यामध्ये कमी ब्लॉकेज थोडं उशिरा मरतं. काही झाडं जे आहेत ते सेटिंगच्या वेळेला मरतात लवकर, त्यावेळेला काय होतं की त्याचं ब्लॉकेज जास्त असेल झाड लवकर मरतं आणि काही वेळेला काय होतं झाड फ्लॉवरिंगलाच मरतं. मग त्यामुळं शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा संबंध ब्लॉकेजशी आहे. अन्नद्रव्य आणि पाणी पानापर्यंत पोहोचणं आणि पानाने तयार केलेलं अन्न पूर्ण झाडामध्ये ट्रान्सलोकेट होतं आणि जे अडचणी येतात त्यामुळे ते झाड मरतं.